श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मेष राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा असणार आहे. या महिन्याच्या 2 पंधरवड्यामध्ये म्हणजेच पहिला पंधरवडा आणि दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला एक विशेष फळ प्राप्त होणार आहे आणि त्यामधलं प्रामुख्याने सांगायचं झाल्यास मंगळाचं एक विशेष फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. दुसरा ग्रह आहे म्हणजे रवी. या 2 ग्रह तुम्हाला काय विशेष फळ देतील याबद्दल समजून घेतो. या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती सावधगिरी बाळगणं आवश्यक ठरणार आहे याबद्दल समजून घेतोय. व्यवसायामध्ये वाढ होईल का, व्यवसायामध्ये नाविन्य येईल का, ही सुद्धा बाब महत्त्वाची ठरेल या महिन्यात समजून घेण्यासाठी. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथमतः सांगू इच्छिते, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच सबस्क्राईब करा. तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच माझं मनोबल वाढवतं आणि आपल्याला नवनवीन विषयांवरती समजून सांगण्यासाठी, माहिती देण्यासाठी प्रवृत्त करतं. त्यामुळे निश्चित आपल्या चॅनलसोबत जोडलेले आहात आणि नक्कीच या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देणार आहात. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान लग्न स्थान म्हणून ओळखलं जातं. तुमचं व्यक्तिगत आयुष्य, तुमचा स्वभाव, तुमची रोजची दिनचर्या ठरवण्यासाठी प्रथमतः स्थान फार महत्त्वाचं आहे. प्रथम स्थानाचे अधिपती मंगळ होतात आणि ज्यांचं गोचर तृतीय स्थानातनं होत आहे. मंगळ तिसऱ्या घरातनं गोचर करतायत, तेही मिथुनातनं. म्हणजेच तुम्हाला बुद्धिचातुर्याच्या जोरावर पहिला पंधरवडा नक्कीच निष्ठेने आणि यशोदायी असा ठरणार आहे. पराक्रमाचा, परिश्रमाचा आणि प्रसिद्धीचा असा संपूर्ण महिना असेल असं आपण म्हणूयातच. परंतु विशेष 18 सप्टेंबर नंतर तुमच्यामध्ये एक जिद्दी स्वभाव, तापट स्वभाव निर्माण करून देणारी स्थिती सुद्धा मंगळांची असणार आहे. लग्नेश मंगळ चतुर्थातनं 18 सप्टेंबर नंतर गोचर करतील. तुम्हाला खूप महत्वाकांक्षी बनवतील आणि अनेक यशाच्या वाटा मोकळ्या करून देतील. याच बरोबरीने नकारात्मक फळ सुद्धा मिळणार आहे आणि ते काय, तर तुम्हाला या दरम्यान थोडासा तापट स्वभाव प्राप्त होऊ शकतो. जास्त जिद्द किंवा कुठल्याही गोष्टीची अति महत्वाकांक्षा घातक असं म्हटलं जातं आणि त्याचा काहीसा प्रत्यय तुम्हाला येऊ शकतो. म्हणून विशेष काळजी सप्टेंबरमध्ये सगळ्यांनी घ्यायची आहे. पत्रिकेतील धनस्थान कुटुंब सुख दर्शवतं, धनसंचय दर्शवतं आणि या दोन्ही दृष्टीने विचार केला या ठिकाणी शुक्रांची रास आहे. शुक्रांचं गोचर हे कन्या राशीतनं होत आहे. 7 तारखेनंतर 7 सप्टेंबर नंतर शुक्र हे तुळ राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील. शुक्र तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणं, व्यवसायामध्ये तेजी निर्माण करून देणं, तिथून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत वाढणं अशी सुंदर फळे देऊ शकतात. त्यामुळे हा महिना या सगळ्या गोष्टींसाठी 7 सप्टेंबर नंतर उत्तम असेल. मोठमोठ्या गुंतवणुकी तुम्हाला करायच्या आहेत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्या आहेत, निश्चित तुम्ही या दरम्यान करू शकता. पत्रिकेतील तिसरं घर ज्यावरून आपण परिश्रम पाहिलेत, त्याचबरोबरीने भावंडांचं सुख आणि पर्यटन सुद्धा या ठिकाणावरून पाहिलं जातं. मंगळ जेव्हा तृतीयात येतात त्यावेळेस तुम्हाला पर्यटनाची संधी उपलब्ध करून देत असतात. याच ठिकाणी बुधांची रास आहे आणि बुध तुम्हाला वारंवार प्रवासाची संधी उपलब्ध करून देतील. याचं कारण म्हणजे बुधांचं गोचर हे षष्ठातनं होतंय. त्यामुळे षष्ठातील बुध तुम्हाला विविध ठिकाणी पर्यटनाची संधी, व्यापार वाढवण्याची संधी उपलब्ध करून देतील आणि त्यानिमित्त फिरण्याचे योग आहेत. पर्यटनाची संधी आणखीन एका दृष्टीने होणार आहे, ती भावंडांच्या समवेत. मित्रमंडळी, भावंड, आजोळचं घर यांच्या सानिध्यात राहण्याचे किंवा जाण्याचे, फिरण्याचे संकेत तुम्हाला या महिन्यात प्रचंड दिसून येत आहेत. याच बरोबरीने मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय करणारा, जो रिअल इस्टेटमध्ये काम करणारा वर्ग आहे, यांच्यासाठी सुद्धा पर्यटनाची संधी वारंवार दिसत आहे. फिरण्याचे योग आहेत. व्यवसाय वाढण्यासाठी अनेक ठिकाणी जाण्याचे योग तुम्हाला दिसून येत आहेत. पत्रिकेतील चौथं घर मातृसुखाचं, वाहन वास्तू सुखाचं, या दोन्ही दृष्टीने विचार केला या ठिकाणी गुरु उपस्थित आहेत. गुरु गेल्या महिन्यामध्ये 8 ऑगस्ट पर्यंत अस्तावस्थेमध्ये होते. त्यामुळे काहीशे अपडाऊन्स तुमच्या व्यापारामध्ये आले. त्यामुळे तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करायची इच्छा आहे, परंतु घेता आले नाही, अशा काही समस्या असणारे अनेक मंडळी असतील. त्यांना सांगू इच्छिते, जरी तुम्हाला साडेसती सुरू आहे तरी पण चतुर्थ स्थानातील गुरु वास्तू आणि वाहन सुखासाठी उत्तम ठरतील आणि त्याचबरोबर मातृसुखासाठी सुद्धा अतिशय उत्तम ठरतील. चतुर्थातील गुरु तुम्हाला जिद्दीने आणि नेटाने एखादा विषय हाताळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा ही स्थिती फार महत्वाची. पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. शिक्षणासाठी आपण पंचम स्थानाचा प्रामुख्याने उल्लेख करतोच, त्याचसोबत नवम स्थानाचा सुद्धा उल्लेख व्हायला हवा.
गुरु आणि पंचमस्थानाचे अधिपती रवी या दोघांची स्थिती उत्तम असल्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला शिक्षणासाठी काही ॲडमिशन्स करायचे आहेत किंवा काही ठिकाणी जायचंय, प्रवास करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टींसाठी उत्तम आहे. ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असेल. परंतु 18 सप्टेंबर नंतर मात्र काही अंशी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काही ज्या नियोजन करायचं आहे, काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत परदेशात जाण्यासाठीच्या, तर या सगळ्या गोष्टींना गतीने कामाला लागा. 17 सप्टेंबरपर्यंत तुमची सगळी गोष्ट, प्रोसेस सगळी पूर्ण झालेली हवी. त्याचबरोबर तुम्हाला या दरम्यान प्रणय सौख्य थोडंसं मध्यम मिळेल. याचबरोबर तुम्हाला संतान सुखाच्या बाबतीमध्ये सुद्धा 18 सप्टेंबर नंतर थोडेसे ग्रहमान अशुभ येतायत. या दरम्यान थोडंसं तुमच्या संततीकडनं तुम्हाला काही अपेक्षा वाढणं आणि त्या अपेक्षा पूर्ण न होताना दिसणं आणि त्याच्यामुळे होणारा मनस्ताप, या सगळ्या गोष्टी जाणवतायत. म्हणून विशेष काळजी आणि सावधानतेचा इशारा. कुठलीही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवताना तुमचा मुद्दा, तुमचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवताना नक्कीच थोडीशी काळजी घेणं आवश्यक ठरेल. तुमची अग्नितत्वाची रास आहे, शीघ्रकोपी रास आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी झटपट आणि लगेचच ती हवी असा काहीसा अट्टहास तुमचा असतो. परंतु संततीकडनं त्या गोष्टी न झाल्यास तुम्हाला होणारा मनस्ताप किंवा चिडचिड यावरती नक्कीच तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. षष्ठ स्थानामध्ये रवी आहेत. रवींचं गोचर षष्ठातनं 18 तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे रवी तुम्हाला आरोग्यासाठी उत्तम स्थिती निर्माण करून देतील. मोठ्या प्रमाणातील तक्रारी निश्चित नाहीयेत. षष्ठात बुधांचं गोचर आहे, त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील. त्वचा विकार काही असतील तर ते थोडेसे संपुष्टात येण्याची शक्यता या दरम्यान दाखवतीये आणि त्याचबरोबर स्नेहभाव वृद्धिंगत होऊन कलिग्स मंडळींचं सहकार्य कामाच्या ठिकाणी मिळण्याचे योग सुद्धा आहेत. पत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराचं सुख आणि त्याचबरोबर पार्टनरशिपमधील व्यवसाय दर्शवतं. या ठिकाणी शुक्रांची उपस्थिती होणार आहे. त्यामुळे 2 सप्टेंबर नंतरच तुम्हाला व्यवसायामध्ये वृद्धी झालेली दिसेल. व्यवसायासाठी मोठमोठे डिसिजन तुमच्याकडनं घेतले जातील आणि त्यावरती शिक्कामोर्तब होऊन सहमती मिळून तुमच्या पार्टनरकडनं सुद्धा त्या कार्याला विशेष सहमती त्या ठिकाणी होणार आहे. याचबरोबर तुमचा जो जोडीदार आहे, तुमची पत्नी किंवा पती यांच्याकडनं सुद्धा प्रणयसुख उत्तम प्रकारे तुम्हाला मिळू शकतं. मतभेदाची तीव्रता कमी होण्याची शक्यता याच दरम्यान दिसतीये. पत्रिकेतील भाग्यस्थान हे अत्यंत शुभ संकेताचं स्थान मानलं जातं. या ठिकाणी शुभ संकेत पाहिले जातात आणि या सर्व अनुषंगाने गुरु उत्तम स्थितीमध्ये, उच्च स्थितीमध्ये चतुर्थ भावातनं आहेत. जरीही तुम्हाला चौथा गुरु सुरू असला तरी सुद्धा चौथा गुरु हा तुम्हाला कर्मस्थानावरती देणाऱ्या सप्तम दृष्टीने आणि त्याचबरोबर अष्टम स्थानावरती देणाऱ्या पंचम दृष्टीने शुभ संकेत प्राप्त करून देईल. नवीन एखादं काम, नवीन एखादं कॉन्ट्रॅक्ट किंवा नवीन एखादं प्रोजेक्ट हाताळण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही उत्तम कार्यक्षम होणार आहात. याचबरोबर जो व्यावसायिक वर्ग आहे, ज्यांचा गोड पदार्थ, खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गाला सुद्धा नक्कीच उत्तम संधीचा काळ आहे. त्याचबरोबर स्वीट किंवा इतर काही खाद्यपदार्थांचे जे काही व्यापारी वर्ग आहेत, त्यांच्यासाठी विविध प्रकारे नक्कीच गुरूंची कृपा पाहायला मिळेल. त्यामधील प्रामुख्याने मी सांगेल की व्यापारामध्ये वाढ आणि नवीन व्यापार सुरुवात अशी योग जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांचा सोने चांदी या संदर्भातील व्यवसाय आहे, अशा वर्गाला सुद्धा नक्कीच गुरूंच्या कृपेने पहिल्या पंधरवड्यामध्ये शुभत्व आणि शुभ आशीर्वाद प्राप्त झालेले दिसतील. व्यापार वाढलेला दिसणार आहे. पत्रिकेतील लाभस्थान अत्यंत महत्वाचं लाभ आणि शुभ संकेत पाहण्यासाठी. आपल्या व्यापारातनं किंवा आपल्या नोकरीतनं आपल्याला जे अर्थार्जन प्राप्त होतं त्यामध्ये वाढ होईल का? त्या अर्थार्जन आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने मिळेल का? नवीन नोकरीमध्ये संधी आणि त्याचबरोबर प्रमोशनचे योग येतील का? असे सगळ्या गोष्टी आपण लाभावरनं पाहतो आणि अशा सगळ्या दृष्टीने जरी तुम्हाला 7.5 असली तरी सुद्धा या ठिकाणी असणारी कुंभ रास, या ठिकाणी राहूंची उपस्थिती आहे, म्हणून तुम्हाला राहूंच्या कृपेने निश्चित वाढ झालेली दिसून येणार आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना तुम्हाला पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे म्हणून खर्च होऊ शकतो, फिरण्यासाठी खर्च होऊ शकतो. प्रवासामध्ये काही अंशी अगदी अल्प प्रमाणामध्ये पोटाचे विकार संभवतील आणि त्यासाठी थोडासा मेडिकली खर्च होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत नक्कीच विविध ठिकाणी प्रवास करायचा आहे, फिरायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्या व्यापारामध्ये वाढ करून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आहे ती उपासना आणि का करायची तेही समजून घ्या. 12व्या स्थानामध्ये जलतत्वाच्या राशीमध्ये मीन राशीमध्ये शनींचं गोचर आहे. अर्थात तुम्हाला पहिली 7.5चा चरण सुरू आहे.
साडेसाती लागल्यानंतर तुम्हाला रोजच्या नित्यसेवेमध्ये मी मारुती स्तोत्र म्हणा किंवा शनी चालीसा म्हणा असा वारंवार सल्ला देत असते. याचे चांगले पडसाद तुम्हाला या महिन्यात प्राप्त करून घेता येतील. म्हणून मारुती स्तोत्र किंवा शनी चालीसा म्हणणं तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. खर्चावरचं नियंत्रण येण्यासाठी, कर्जासाठी काही फाईल टाकली असेल आणि व्यापार वाढवण्यासाठी ते कर्ज तुम्हाला हवं असेल, तर निश्चित ते कर्ज सुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय फार महत्त्वपूर्ण ठरेल. याचबरोबर या संपूर्ण महिनाभर तुमच्याकडनं जास्तीत जास्त गणपतीची सेवा झाली पाहिजे. कारण क्रोधावरचं नियंत्रण सुटणं, चतुर्थ स्थानामध्ये गुरुयुक्त मंगळ येणार आहेत. त्यामुळे 18 सप्टेंबर नंतर तुम्हाला हा कालावधी असणार आहे, की ज्यावेळेस तुमचा रागावरचं नियंत्रण सुटतंय आणि हे सगळं होऊ नये म्हणून सांगितलेली उपासना करा, स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरणात राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. आपण या चॅनलवरती नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चॅनलला जाऊन भेट देऊ शकता. वास्तू संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा माहिती यावरती दिलेल्या आहेत. त्या समजून घेऊ शकता आणि नक्कीच त्यामध्ये दिलेल्या उपासना आणि त्याच्यातले अनुभव तुम्हाला स्वतःसाठी महत्त्वाकांक्षी, जिद्दी आणि प्रेरित करण्यासाठी मदत करून घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.